काही पदार्थ असे असतात ना अगदी नवरीसारखेच. आता तुम्ही म्हणसाल कसं काय, तर त्याचं कारण असं आहे की बटाटा झालं, खिचडी झालं, हे पदार्थ असे आहेत त्यामध्ये तुम्ही वाटेल ते ॲड करू शकता आणि जेवढे जास्त पदार्थ ॲड केले ना ते तेवढे चवीला टेस्टी लागतात. पण आज मात्र मी एक सिंपल असा पदार्थ बनवत आहे आणि ते म्हणजे बटाटे मी पहिल्यांदा छान असे उकडून घेतलेले आहेत. आता बटाटे छान उकडून घेतल्यामुळे मला मॅशरची आवश्यकता लागली नाही आणि ते मी हाताने स्मॅश करून घेतले. त्यानंतर चवीप्रमाणे मी यामध्ये मिरची टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे आणि यामध्ये मीठही टाकलेलं आहे. त्यानंतर हे बटाट्याचं जे सारण आहे ते चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि मिक्स केल्याच्या नंतर एक पिठाचा गोळा घेतला, त्याला असं छान पुरणपोळीसारखं खोलगट पारी तयार करून घेतली आणि जे काही सारण मी तयार केलं होतं ते यामध्ये ॲड केलेलं आहे. आता याच्यामध्ये जेवढं जास्त सारण टाकलं तेवढं छान असते आणि चांगलं पण लागते. त्यामुळे मी जास्त भरपूर असं प्रमाणात म्हणजे जेवढा माझा पिठाचा गोळा होता तेवढाच मी यामध्ये बटाट्याचं सारण घेतलेलं आहे आणि बटाट्याचं सारण घेतल्याच्या नंतर चांगली पारी करून घेतली आणि ती समान अशी लाटून घेतली. आता तुम्ही बघू शकता की पोळपाटा एवढीच मोठा असा चांगला पराठा इथे तयार झालेला आहे. तूप लावून खाल्लं तर हे अतिशय चांगलं लागते, पण माझ्या पिलूला तूप आवडत नाही, ती माझी मजबुरी आहे, त्यामुळे मला इथे तेल लावून पराठा शेकून घ्यावा लागला. आता तुम्ही बघू शकता माझ्याजवळ 2च बटाटे होते, त्यामुळे मी 2च बटाटे फक्त पिलूपुरते बनवत होते आणि त्यानंतर असे 2 ते 3 पराठे यामध्ये झालेले आहेत आणि छान असे खमंग तव्यावर मी इथं भाजून घेत आहे. आता बघू शकता ना तुम्ही किती छान डिलिशियस लागतं. आता हिरवी मिरचीचा हा पराठा अजून छान लागतो मी म्हटल्याप्रमाणे पहिल्यांदाच, पण काही नाही कधी तरी लाल मिरचीचा केला तरी माझा पिल्लू आवडीनं खातो, कारण त्याला व्हेजिटेबलचे पराठे आवडतात. त्यानंतर दोन्हीकून छान असं तेल लावून छान शेकून घेतलं आणि शेकून घेतल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता खमंग असा त्याचा लुक पण दिसत आहे आणि 1 बाय 1 मी इथं करून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही सारण सगळ्या पराठ्यांनी पसरलेलं आहे आणि दहीसोबत सर्व केलं तर अतिशय सुंदर लागते, पण नसेल दही तुमच्याजवळ तर सॉससोबत पण तुम्ही खाऊ शकता. आता पुरणपोळी तर मला जमत नाही, पण पोळीपेक्षा छान मात्र मला असे बटाट्याचे पराठे जमतात. आता 1 बाय 1 माझे झालेले आहे. दुरडीमध्ये मी तुम्हाला टाकल्याच्या नंतर दाखवते लुक किती सुंदर दिसत आहे ना. तर आता 1 झाला, 2 झाला आणि त्यानंतर थोडंसं सारण उरलं होतं आणि पिठाचाही गोळा माझ्याजवळ छोटा होता. म्हटलं चला एक चिपटं करून घ्यावं, आम्ही याला छोट्या पोळीला चिपटं असं म्हणतो. त्यानंतर एक छोटेसं गोळा घेतला, त्यानंतर त्याच्यामध्ये पण असं सारण भरून घेतलं आणि फार असा मोठा नाही पण छोटासा चिपटं इथे तयार झालं होतं आणि असं चिपटं पिलूलाही खायला खूप आवडते बरं का. छोटी पोळी तुझ्या नावची केली म्हणलं की अजून एक्स्ट्रा खायला मागतो तो. आणि मग जर तुमचंही लेकरं असं जर खात नसतील तर छोटी पोळी केली म्हणून द्या त्यांना, ते पण आवडीनं खातील. आता तुम्ही बघू शकता छान असं दुरडीमध्ये मी टाकलेले आहे सगळे पराठे आणि आता हे सॉससोबत खाणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.